या पृथ्वीतलावर एकच व्यक्ती तुम्हाला नीट समजू शकते, सांभाळू शकते आणि तुमच्यासाठी हवा तितका वेळ काढू शकते। ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतःला वेळ द्या। जीवनात प्रत्येक क्षणाचा लाभ घ्या, फक्त कोणाच्या विश्वासाचा लाभ उचलू नका। गरज माणसाचे सर्वात शेवटचे परंतु बळकट शस्त्र आहे। आजकाल माणसाने तयारीतच राहावं, कारण सध्याच्या युगात वातावरण आणि माणसं कधी बदलतील हे सांगताच येत नाही। अडचणीच्या वेळी सर्वात चांगला आधार म्हणजे तुमचा स्वतःवरचा विश्वास, जो तुमच्या कानात हळू सांगत असतो, होईल सर्व चांगलं। समोरच्या व्यक्तीकडे प्रत्येक वेळी कारणं तयार असतील तर समजून जा की त्या व्यक्तीला तुमची किंमत राहिलेली नाही। फक्त पैशाने माणूस श्रीमंत होत नाही, तर ज्याचे चांगले विचार, चांगला व्यवहार असतो तोच खरा श्रीमंत असतो। नात्यांचं गणित एकदा भावनेत अडकलं की ते शब्दातून सोडवणं कठीण असतं। आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला किंमत द्या, कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहीत नसते। एकत्र येणे ही सुरुवात, एकमेकांसोबत राहणे ही प्रगती आणि एकमेकांसोबत काम करणे म्हणजेच यश। जेव्हा आपल्या नशिबाची बेरीज चुकायला लागते ना, तेव्हा आयुष्यातून माणसांची वजाबाकी सुरू होते। खोट्या होकारापेक्षा स्पष्ट नकार नेहमीच चांगलाच असतो। दुनिया अशीच आहे, दुसऱ्यांच्या चुका काढताना विचार सुचतात, पण जेव्हा स्वतःच्या चुका निघाल्या की लगेच विषय बदलतात। पायाला लागलेली ठोकर सांभाळून जगायला शिकवते, तर मनाला लागलेली ठोकर समजूतदारपणे जगायला शिकवते। कोण हसवून गेला, कोण फसवून गेला हे महत्त्वाचं नाही, अनुभवाच्या शाळेत कोण तुम्हाला वरच्या वर्गात बसवून गेला ते महत्त्वाचं असतं। जीवनात दुसऱ्यांचं चांगलं करण्यासाठी कोणत्याही पदवीची गरज नसते, फक्त आपल्या मनामध्ये चांगली भावना असायला पाहिजे। माणसाच्या एका चुकीमुळे त्याला वाईट ठरवू नका, कारण या अगोदर त्याने तुमच्यासाठी 1000 चांगली कामे केलेली असतील। जो मनुष्य चुकीच्या व्यक्तींशी वादविवाद टाळतो आणि योग्य व्यक्तींशी तडजोड करतो, तोच आयुष्यात नेहमी आनंदी आणि समाधानी राहतो। वयाने कोणी कितीही लहान वा मोठा असू देत, वास्तवात तोच मोठा असतो ज्याच्या मनात सर्वांसाठी प्रेम, स्नेह आणि कृतज्ञतापूर्वक आदर असतो। सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नसतात, कधीकधी नशीब आपल्यासाठी अजून काहीतरी चांगले लिहित असते, फक्त ते प्रत्यक्षात येईपर्यंत आपल्याकडे संयम हवा। ज्या स्वभावाला औषध नसतं त्या स्वभावापासून दूर राहणं हा इलाज असतो। घड्याळ जरी सोन्याचा असेल पण त्यामध्ये जर सेलच नसेल तर त्याची किंमत शून्यच। माणसांचं पण तसंच असतं, माणूस कितीही मोठा किंवा श्रीमंत असला पण त्याच्यामध्ये माणुसकीच नसेल तर तोही शून्यच। आपण जर कोणाचे वाईट केले नाही तर आपलेही वाईट होऊ शकत नाही। असे सकारात्मक आणि चांगले विचार ऐकत राहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।